नमस्कार. आदेश महाराष्ट्र या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याच्यानंतर त्या या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. त्यानंतर राज्यामध्ये सर्वत्र बाजूने त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत होता. त्याला कुठेतरी अजित पवारांच्या जाण्याच्या दुःखाची सावट जरी असली तरी अ, त्याच्यामध्ये शुभेच्छा होत्या. त्यांना कणखर नेतृत्व निर्माण व्हावं अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा होत्या. आणि त्यातूनच या राज्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक आज अ, सोशल मीडियावरती त्यांच्या पोस्ट केली आहे आणि ती या सगळ्या गोष्टीतून एक महत्त्वाची ठरत आहे. त्यामध्ये त्यांनी पहिली गोष्ट काय म्हटलंय ते आपण पाहूया. त्यांनी म्हटलं आहे, "महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे. त्यावर खरं तर भाष्य करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण तो पटेल नसावा. तर एकंदरीत राज ठाकरेंना गेल्या म्हणजे कालपासून जे काही राजकारण रंगलं आणि त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेलांनी जी महत्त्वाची भूमिका बजावली. मग त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल होते, जे सुनेत्रा पवार यांच्या सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदासाठीच्या चर्चेसाठी उपमुख्यमंत्र्यांकडे गेलेल्या व्यक्तींबरोबर मध्ये जे प्रफुल्ल पटेल होते, सुनील तटकरे होते, धनंजय मुंडे होते आणि भुजबळ होते. त्यातून कुठेतरी प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनतील का? अशा चर्चा रंगत असताना, त्यावरती भाष्य करताना राज ठाकरे यांनी कदाचित राज ठाकरे यांचा पॉइंट हाच असावा, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष ही व्यक्ती ही मराठी असली पाहिजे. किंबहुना सुनेत्रा पवार असल्या पाहिजेत. ते प्रफुल्ल पटेल नसावेत. कारण की सध्या जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत अध्यक्ष अजित पवार होते, तरी सुद्धा राष्ट्रीय पातळीवरती त्या पक्षाची धुरा हे प्रफुल्ल पटेल सांभाळत होते. मग कुठेतरी त्या पक्षाची धुरा पटेलांकडे जाऊ नये, हा त्यामागचा उद्देश असू शकतो. सॉरी. तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.